गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळ माझी शरू चालली आहे शाळेत आणि ती गेली की मी बसले थोडी इथे शेकोटी करत. आमच्या इथं पेटवली होती, पाणी आलं होतं नळाला म्हणून. त्यानंतर वरती आले आणि कालचं दूध होतं ते फुटलं होतं, तर त्यामध्ये मी त्यातलं पाणी काढून घेतलं आणि त्यात साखर घालून असं करून ठेवलं. शरू पिऊला नाही खूप आवडतं खायला, तर म्हणलं शाळेतून आले की दोघे खाऊन घेतील. आणि नंतर शरूला मी आणायला गेले आहे शाळेमध्ये. तर सगळे पालक असे वेट करत होते, शाळा कधी सुटती आहे, सगळे वाट बघत होते आपल्या आपल्या मुलांची. नंतर शाळा सुटली, मी तिला घेऊन आले आणि दुपारी आम्ही आज आलो होतो आमच्या शेजारच्या PWD येत आहे गार्डनला. कारण घरी आज तिचे पप्पा नव्हते, ते बाहेर गेलते आणि आमचा टाईमपास आज चालला होता इकडं तिकडं. आणि इकडं पिऊ झोके खेळत होती, या बाजूला रुद्वी पण आली होती तिच्या पप्पांसोबत. तर ते दोघी तिकडं झोके खेळत होत्या आणि शरू बसली नंतर मातीत खेळत. झोके काही तिला भेटले नाहीत. मातीत अशी शिवलिंग बनवली होती हिने आणि हिची बघून ना सगळे मुलं मातीतमध्ये तेच बनवत होते. आणि नंतर पिहू पण थोडीशी काही करायला लागली. नंतर ही पुन्हा पूर्ण माती ओढत घेऊन गेली होती आणि अंगावर टाकत होते. आज तिला असं बो बांधला होता, सगळे तिला नारळाचं झाड असं चिडवत होते. आणि रुद्वी आमच्या शेजारच्या भाभींची मुलं अशी खेळत होती सगळे. आणि आम्ही पण दोघी बसलो होते इथं गप्पा मारत, थोडं इकडचं तिकडचं बोलत. थोडेसे आम्ही फुटाणे वगैरे पण खात होतो. आणि नंतर ही आली आणि बोलली चला आता घरी. मग अंधार झाला, म्हणलं आता घरी जाताना भाजी घ्यावी. तर भाजी घेऊन आलो घरी आणि येता येता परत इथं एक आईस्क्रीमची गाडी दिसली. मग ह्या दोघींना आईस्क्रीम खायची होती, तर ह्यांना आईस्क्रीम घेतली मग इथून खाण्यासाठी. आणि येता जाता लोक म्हणत होते किती गारठ्याच्या पोरी आईस्क्रीम खात आहेत. आईस्क्रीम खाल्ली आणि घरी आलो आणि इथं परत आमची इथे शेकोटी रात्री केली होती, तर आम्ही परत तिथं बसलो. तर माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय.